तिचं लग्न झालं, तिला फर्स्ट बेबी झालं, लोक सगळे म्हणायचे छोट्या बहिणीचं लग्न झालं, तिला मुलगा पण झाला, तरी पण काय माहिती आणखीन किती वर्ष हिला ठेवणार आहे. त्यामुळे मी या गोष्टींना कंटाळून कुठे बाहेर सुद्धा निघायचे नाही. एवढं फ्रस्ट्रेशन झालं होतं मला त्या पिरियडमध्ये की आय कांट एक्सप्लेन इन वर्ड्स. या सिच्युएशनमध्ये होती मी तेव्हा. मला ग्राउंडच्या जस्ट बिफोर 5 days मला टायफॉइड झाला. मी एवढी खचून गेले होते की असं झालं होतं, एकतर एवढं सगळं प्रेशर, एवढा वेट केलेला, जेव्हा केव्हा आपल्यामध्ये असं निगेटिव्हिटी यायला स्टार्ट होते की हे असं बोलतायत, ते असं बोलतायत, मी करू शकतो का नाही, होईल का नाही, त्या इन्स्टंटला तुम्ही तिथे बुडायला स्टार्ट होते. आणि हे याच्यावरूनच मला एक्सपिरियन्स आला की निगेटिव्ह थिंग्सपासून सर्वात जास्त दूर राहा. भले तुम्ही एकटं राहा, काही फरक पडत नाही. तुम्ही कधीच म्हणजे थोडंफार फेल्युअर आलं, कुठल्या गोष्टी जर इकडच्या तिकडच्या ऐकल्या ना, तर लगेच त्या गोष्टींना बळी पडू नका. अगर सब कुछ मिल जाएगा जिंदगी में तो तमन्ना किसकी करोगे, कुछ अधुरे सपने, कुछ अधुरे ख्वाहिशें तो जिंदगी जीने का मजा देती. 8 मार्चचा रिझल्ट लागल्यानंतर देन आय एम डिक्लेअर्ड ॲज अ PSI मिसाळ माधुरी. ते सेंटेन्स तर ॲज युजल माझं यश मी फर्स्ट स्टेप आउट केलंच आहे. म्हणजे करायला पाहिजे, सगळ्यांनी ट्राय करायला पाहिजे, काही ना काही अचीव करायला पाहिजे. ग्रो मोशनला सबस्क्राईब करा आणि एकही व्हिडिओ चुकवू नका. माझं नाव माधुरी श्रीमंत मिसाळ. मी राहणार मुक्काम पोस्ट कोंबडवाडी, तालुका जिल्हा उस्मानाबाद या गावची आहे. बट या गावची जरी असेल तरी माझे वडील पोलीस खात्यामध्ये असल्यामुळं त्यांच्या 5 वर्षाच्या शिफ्टिंगनुसार, ट्रान्सफरनुसार माझा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगे या तालुक्यामध्ये झाला. त्याच्यानंतर माझ्या जन्माच्या नंतर माझ्या पप्पाची जस्ट एक वर्षामध्ये ट्रान्सफर झाली मुरुम येथे. ते पण उस्मानाबाद जिल्ह्यातीलच एक शहर आहे. मुरुममध्ये माझं अंगणवाडीपासून ते 5वी पर्यंत शिक्षण कंप्लीट झालं. नूतन विद्यालय सध्याचं प्रतिभा निकेतन मुरुम तालुका म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम या शहरामध्ये माझं 4थी पर्यंत शिक्षण कंप्लीट झाल्यावर नंतर ॲज युजल रुटीननुसार पप्पाची 5 वर्षानंतर ट्रान्सफर झाली आणि आम्ही धरित्री विद्यालय आपलं नळदुर्ग या शाळेमध्ये माझं 5वीचं ॲडमिशन झालं. जे माझं म्हणजे आवर्जून सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे जे 1993मध्ये किल्लारी एरियामध्ये झाले जो भूकंप होता, त्या भूकंपामध्ये जे मुलं मुली कोणी अनाथ झाले असतील, अशा अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणासाठी ती शाळा स्थापन करण्यात आली होती. आणि माझं भाग्य, माझं नशीब की पप्पाची ट्रान्सफर तिथे झाली आणि लकीली त्या स्कूलमधून मला 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण कंप्लीट करण्याचा एकदम उत्तम मार्ग मिळाला. त्या स्कूलमधला म्हणजे ती स्कूल माझी इतकी सुंदर आहे, म्हणजे की जे विद्या मंदिर म्हणतात त्या पद्धतीनं माझं ते स्वर्ग मंदिर आहे. एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये माझी 10वी कंप्लीट झाली. माझ्यासाठी जो लाईफमधला सगळ्यात बेस परफेक्ट झाला तो जे माझ्या 5वी ते 10वी पर्यंतच्या धरित्री विद्यालयामध्ये. ती धरित्री मातेमध्ये मला बेस्ट टीचर स्टाफ भेटला, त्यांचं गायडन्स भेटलं आणि 7th पासून ते 10th पर्यंत माझ्या लाईफमध्ये जे शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते इतकं उभारून आलं. मला इतकं शिक्षणाबद्दलचं महत्त्व समजलं की मी तेव्हापासून 7th पासून क्लासमध्ये टॉप करायला सुरुवात केली आणि ते यथा प्रथा पुढे पडत गेली आणि मी ते कंटिन्यूली टॉप करत राहिले. त्याच्यामागे सर्वात जास्त क्रेडिट किंवा त्याच्यामागे सर्वात जास्त जर मुलाचा हात असेल तो माझा तिथल्या टीचर स्टाफचा असेल, तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचा असेल आणि सर्वात इम्पॉर्टंट पार्ट माझ्या स्कूलचा असेल. मग 10वीमध्ये मला 96.36% आले. तेव्हा मी केंद्रामधून पहिली आले होते. ते माझ्या लाईफमधला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट होता. माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम कोणीतरी 10वीमध्ये केंद्रात फर्स्ट आलं होतं किंवा 90+ स्कोरिंग झालं होतं. बेसिकली माझी फॅमिली खूपच खेड्यातून असल्यामुळं शिक्षणाबद्दल त्यांना काही माहिती नव्हती किंवा नॉलेज नव्हतं. गावातील फर्स्ट ग्रॅज्युएट माझे पप्पा आणि फर्स्ट गव्हर्नमेंट जॉबमध्ये करणारे तेही माझे पप्पाच होते. त्यामुळे मला फॅमिलीमधून असं काही गायडन्स नव्हतं की सायन्स घ्यायला पाहिजे किंवा आर्ट कॉमर्स करायला पाहिजे. ट्रेंडनुसार स्कोर चांगला होता, सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे समाजाच्या गायडन्सनुसार मग मी सायन्स फील्ड चूज करायचं ठरवलं आणि मी 11th-12thसाठी फेमस असलेल्या लातूर पॅटर्नमधून 11वी-12वी करायचं ठरवलं. आणि ॲज युजल शेजारच्या जिल्हा लातूरमध्ये सोनोनी कॉलेज ऑफ सायन्स इथून 11वी-12वी सायन्स प्लेन PCM घेण्याचं ठरवलं आणि तिथून 11वी-12वी सायन्स माझी कंप्लीट झाली. मला 12thमध्ये 84% होते आणि CETचा पण स्कोर बेस्ट होता. बट तेव्हा माझा नंबर सगळ्यांचे जे PCM मॅथ्स प्लेन असलेल्या मुलांचं किंवा मुलींचं जे स्वप्न असतं COPमधून इंजिनिअरिंग कंप्लीट करण्याचं, ते स्वप्न माझं यथार्थ पूर्ण झालं होतं कारण की माझं ॲज अ कॅप्टन राऊंडमधून COPसाठी सिलेक्शन झालं होतं. बट माझ्या लाईफमध्ये जर सगळ्यात खराब मुवमेंट जर माझी झाली असेल तर ती असेल की मला COPला ठेवण्यात आलं नाही. जस्ट बिकॉज ऑफ वन रिझन की मुलीला एवढ्या दूर कसं शिकायला ठेवायचं आणि तिला इथं काय दूर शिकायला ठेवून शिक्षण देण्याची काय गरज आहे. त्यामुळे मी ज्याच्यासाठी 2 वर्ष स्ट्रगल केलं, मी एवढे त्याचे पर्सेंटेज स्कोरिंग केलं,
तो माझं तिथं फेल झालं आणि मला लिटरली पप्पाचे ट्रान्सफर तुळजापूरला झाल्यामुळं श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजमधून इंजिनिअरिंग कंप्लीट करावं लागलं. तेव्हा मला असं वाटायचं की स्टडी करून काय नाही, आपल्याला शेवटी इथंच ठेवणार आहेत. कितीही स्ट्रगल केलं, कितीही स्टडी केला, कितीही स्कोरिंग केला तरी आपल्याला कुठेही आपल्या चॉईसनुसार किंवा जे बेस्ट एज्युकेशन आहे ते भेटेल का नाही भेटेल याच्यामध्ये डेफिनेटली माझ्या मनामध्ये तेव्हापासून शंका निर्माण झाली. फर्स्ट माझं तिथे ॲडमिशन झालं, ओके, विदिन टाईम पिरियड माझं ॲडमिशन झालं, माझी कॉलेज लाईफ पण बेस्ट गेली. बट जे माझं ड्रीम होतं, म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांचंच ड्रीम असतं COPमधून इंजिनिअरिंग कंप्लीट करण्याचं, ऑल ओव्हर इंजिनियर स्टुडंटचं, ते माझं ड्रीम असं माझ्या हातातून गेल्यासारखं मला फील होत होता. 1 वर्ष तर माझं कॉलेजमध्ये लक्ष नसायचं, मी त्याच पिरियडमध्ये असायचे. माझ्या ऑल फ्रेंड्सचं सगळ्यांचं सिलेक्शन मोठे मोठे कॉलेजेसमध्ये वगैरे झालं होतं, त्यांचं कॅम्पस वगैरे सही होतं, त्यामुळे ते सगळे खुश होते. मला कुठेतरी त्याची खंत होती की मी एवढं करून पण माझं कॉलेज चांगलं भेटलं नाही. त्यामुळे थोडंफार त्या निराशामध्येच मी तुळजाभवानीमधून इंजिनिअरिंग करत होते. बट तिथे नवीन नवीन कलिग्स भेटले, फ्रेंड्स भेटले, त्यांच्या सपोर्टनुसार किंवा कॉलेजचा जो तिथला छान स्टाफ भेटला त्यांच्या सपोर्टनुसार मग मी तिथेही व्यवस्थित रमले. तिथेही माझे इंजिनिअरिंगचे 4 वर्ष एकदम मस्त गेले. सेकंड इयरपासून आम्ही डिपार्टमेंटला सेपरेट गेलो. मी सिव्हिल फील्ड चूज केली होती, त्यामुळे सिव्हिलमध्ये मला प्रोजेक्ट वर्क्स किंवा प्रॅक्टिकली वर्क करायला खूप आनंद झाला. मी खूप सारे प्रोजेक्ट्स कंप्लीट केले, खूप साऱ्या कॅम्पसमधून मी बाहेर गेले, तिथे पण मला वेगवेगळे काम करायला भेटले, वेगवेगळे प्रोजेक्ट्स हँडल केले, त्यामुळे त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला. आणि ॲज युजल मी फर्स्ट इयरपासून लास्ट इयरमध्ये प्रत्येक सेमिस्टर टॉप केला आणि आमच्या कॉलेजमध्ये रेकॉर्ड केला 8 सेमिस्टर CR राहण्याचा. त्यामुळे ती माझ्यासाठी तर होतीच, पण माझ्या फॅमिलीसाठी पण एक खूप मोठी प्राऊड मुवमेंट होती, कारण की आमच्या कॉलेजमध्ये तसा रेकॉर्ड कोणी केला नव्हता 8 सेमिस्टर टॉप करून 8ही सेमिस्टर CR राहण्याचा. आणि तो रेकॉर्ड मी बनवल्यामुळं माझ्या पप्पांना तिथे बोलवण्यात आलं, त्यांचा मान सन्मान करण्यात आला. प्रत्येक वेळेस असं व्हायचं की मी प्रत्येक इयर बाय इयर पास आउट व्हायचे आणि प्रत्येक इयरला माझ्या पप्पांना म्हणजे वर्षभर त्यांच्याकडे वेळ नसायचा स्कूलमध्ये येण्याचा किंवा होमवर्क चेक करण्याचा. बट ते लास्ट मोमेंटला ते यायचे तेव्हा त्यांचं मन एवढं भरून यायचं की वर्षभर मी लक्ष देऊ शकत नाही, बट ॲट द लास्ट जेव्हा मान सन्मानाची वेळ येते तेव्हा तरी आपण तिथे प्रेझेंट राहायचं. कधी कधी तर असं व्हायचं की त्यांना तेव्हाही वेळ नाही भेटायचा, तेही प्रोग्राम त्यांना कंडक्ट करायचा वेळ नाही भेटायचा. त्यांच्या बिझी शेड्यूलमधून ते वेळ काढून तसंही त्यांनी माझे 4 वर्षाचे तिथले इंजिनिअरिंगमधले व्यवस्थित कंडक्ट करून घेतले. त्याच्यानंतर माझे इंजिनिअरिंग झाल्यानंतर कॉलेजच्या लाईफमध्ये म्हणजे सिव्हिल इंजिनियर टू MPSCकडे टर्न ऑफ होण्याचे जो मेन टर्निंग पॉईंट असेल म्हणता येईल, किंवा माझं मन तिकडे कसं काय वळलं किंवा मी तिकडच्या साईडला का मोटिवेट झाले, तर बेसिकली पप्पा तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये होतेच, त्यात तर काही डाऊट नाही, ते तर आदर्श आहेतच माझे. पण लहानपणापासून जे मी कॉलनीमध्ये वाढले त्यांना मिळणारा जो मान सन्मान आहे, त्यांना मिळणारा समाजामधला जो त्यांना जे मानणारे आदर्श आहेत ते, आणि माझे आलेले पोलीस डिपार्टमेंटशी रिसेंटली जेव्हा माझं 12th झालं किंवा ग्रॅज्युएशन पिरियडमध्ये मी घरीच होते तेव्हा मी तुळजापूरच्या पोलीस कॉलनीमध्ये राहायचे. मग तिथं आलेले नवीन पोलीस PSI असायचे किंवा त्याच्यावरचे API ऑफिसर असायचे, हे मॅक्झिममली तर मला माझे इंजिनिअरिंग फील्डमधलेच भेटले होते. म्हणजे लकीली असेल किंवा मे बी मला इकडे येण्यासाठी म्हणून ते माझ्या लाईफमध्ये आले असतील. आम्ही जेव्हा तुळजापूरला होतो तेव्हा 2-3 जे PSI स्टाफ नवीन जॉईन झाला होता त्यातले 2-3 तर इंजिनियरच होते. त्यामुळे माझं मन कुठेतरी तिकडे ओढण्यासाठी स्टार्टच होत होतं वाटतं. तेवढ्यात झालेला जो सगळ्यात इम्पॉर्टंट किस्सा की मी ठरवलं आता जर मला चूज करायचं असेल तर MPSC माझ्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. ते म्हणजे की मी असंच घरी असताना आमचं प्रिपरेशन लीग चालू झालं होतं PL, आणि त्या पिरियडमध्ये आमच्या तिथे एक PSI मॅम होत्या, त्यांची पण असंच जस्ट 2-3 वर्षानंतरची जॉईनिंग असेल. त्या तिथं आल्या होत्या आणि एक छोटंसं बेबी त्यांना भेटलं होतं. त्यांनी ती केस एवढ्या प्रॉपरली हँडल केली आणि त्यांच्या ते केस हँडल करताना त्यांनी इतके नरमतेने ते व्यवस्थित हँडल केलं की मला असं चिड यायची की ते गुन्हेगार आहेत त्यांच्याशी पण एवढ्या नरमतेने का वागतायत, म्हणजे की त्यांनी एक छोटं बेबी फेकून दिलंय आणि त्या लोकांशी एवढं सॉफ्टली का वागतायत. मग तेव्हाचं जे त्यांचं सेंटेन्स होतं की त्यांनी मी त्यांना जेव्हा त्याबद्दल बोलले तेव्हा त्यांनी मला बोललं होतं की आपल्याला पोलीस डिपार्टमेंट असो किंवा कुठली फील्ड असो, स्पेशली पोलीस डिपार्टमेंट जे की पब्लिकशी जास्त कॉन्टॅक्टमध्ये येतं, त्या फील्डमध्ये काम करताना मला गुन्हेगारांना शिक्षा नाही करायची तर गुन्हेगारी संपवायची. आणि त्यासाठी जर तुला झटायचं असेल, जर तुला गुन्हेगारी मुळापासून काढायचं असेल तर नरमतेचा पेशा बेस्ट आहे, कारण की त्यांचं मन परिवर्तन करणं हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. असंही आपल्या संविधानामध्ये आहेच. 4 गुन्हेगारांच्या शिक्षा माफ होल्या जर चालतील, पण एखाद्या निरपाप लोकाला कधी शिक्षा नाही झाली पाहिजे. आणि सेम त्या सिस्टीमनुसार काम करायचे. आणि मी त्यांच्यामुळे इतकी प्रेरित झाले की मला कुठे ना कुठे असं वाटायचं की मला हेच डिपार्टमेंट पाहिजे पुढे चालून, म्हणजे मला आत्ताच या डिपार्टमेंटमध्येच काम करायला चालू करायचे. तेव्हा मी जस्ट 3rd इयर चे PL होते, त्याच पिरियडमध्ये होते.
मग नंतर माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. मी कॉलेजमध्ये तेव्हा पण टॉप केलं, युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केल्यानंतर मग माझं तेव्हा तर फिक्स आउट झालंच होतं की मला MPSCमध्ये यायचंच आहे. बट आणखीन एक जे मोस्ट इम्पॉर्टंट होतं की मला गव्हर्नमेंट फील्ड का चूज करायची किंवा याच फील्डमधून का करिअर करायचं. तर जे समाजामध्ये एक वातावरण निर्माण झाले की पोलीस डिपार्टमेंटमधली मुलं कधीच कुठल्या पोस्टवरती जाऊ शकत नाहीत किंवा पोलीस डिपार्टमेंटच्या मुलांनी कधीच काहीच अचीव केलं नाही. सगळेजण असं बोलताना एक टिपिकल वर्ड वापरतात की टपरीवरती किंवा चौकामध्ये किंवा कट्ट्यावरती सर्वात जास्त मुलं जर असतील ना तर ते पोलिसांच्या लेकरं असतात. ते कुठेतरी खटकायचं की एवढं म्हणजे समाजासाठी एवढं काम करणाऱ्या, रात्रंदिवस बाहेर पळणाऱ्या, स्वतःच्या फॅमिलीचं संरक्षण सोडून शेजारच्यांचं संरक्षण करणाऱ्या संरक्षण करणाऱ्या डिपार्टमेंटबद्दल लोक असं का बोलतात, हे कुठेतरी संपलं पाहिजे किंवा त्यांनाही दाखवून दिलं पाहिजे. जे म्हणतात ना दिव्याखाली अंधार किंवा पंथीखाली अंधार जो प्रथा आहे ती डिपार्टमेंटमध्ये मला खूपच अशी खटकायला लागत होती की मला असं कोणी पण म्हटलं ना शिकायला ठेवलं की तुमची मुलं काय शिकत नाही, तुम्ही किती स्ट्रगल करा, किती त्यांच्यावरती पैसा खर्च करा, ते कुठेतरी वाईट वाटत होतं की आम्ही हे पोलीस डिपार्टमेंटचे लेकरं असले म्हणजे काय, त्यांनी आमच्याजवळ वेळ देत नसले तरी पण आम्ही काही ना काही अचीव करू शकतो, आम्ही काही ना काही मिळवू शकतो. मग ते पण आणि नंतर MPSCकडे टर्नआउट होण्याचा तो आदर्श, वडिलांचा आदर्श, त्यांनी जे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ सेपरेट ठेवलं, त्यांनी आमच्यासाठी जे केलं त्या गोष्टीचा आदर्श, या सगळ्यांचा विचार करून मी MPSCमध्ये येण्याचं डिसाईड केलं. आणि 2018मध्ये मी पुण्याला युनिकमध्ये फाउंडेशन बॅच 6 म्हणजे फाउंडेशन बॅच असते युनिकची, कंबाईनची बॅच असते, त्यासाठी जॉईन आउट केलं. 6 मंथ माझे कंप्लीट झाले. कंबाईन बॅच चालू असताना ते शेड्यूल टाईट असायचं तेव्हा काय स्टडी करायला एवढा वेळ नाही भेटायचा. बट जेव्हा आमची कंबाईन बॅच कंप्लीट झाली त्याच्यानंतरचा जो मला 6 महिन्याचा पिरियड भेटला, कारण की नेक्स्ट माझी 2019मध्ये फेब्रुवारीमध्ये म्हणजे अगोदरच ॲड आलेली होती आणि फेब्रुवारीमध्ये माझी एक्झाम होती. तो जो 6 महिन्याचा पिरियड आहे तो माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट होता. मी तेव्हा सर्वात जास्त स्ट्रगल केलं, सर्वात जास्त स्टडी केला. आत्तापर्यंत जे काही माझं बेसिक नॉलेज होतं किंवा मी नंतर काय स्टडी केलं त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून जी माझी एक्झाम झाली आणि त्याच्यामध्ये माझी प्री चांगली सेफली क्रॅक झाली. त्याच्यानंतर मेन्ससाठी पण मी प्रिपेअर केलं व्यवस्थित प्रॉपरली, मेन्स पण माझी सेफली क्रॅक झाली. म्हणजे तेव्हा असं स्कोअर एवढा सेफ होता की तेव्हा काहीच धाकधूक नव्हती की होईल का नाही, नेक्स्ट काय ट्राय करावं लागेल का, दुसरं काही शोधावं लागेल का. एकदम सेफ स्कोअर असल्यामुळं असं फिक्सच होतं की याच्यामधून कंप्लीट होईल. बट त्याच्यानंतर बहुतेक असं होतं की लहानपण व्यवस्थित गेलं, कॉलेज लाईफ बेस्ट गेली, पुढचं टीचर स्टाफ पण बेस्ट गेले, स्कोरिंग छान होतं, हे सगळ्या छान गोष्टी बहुतेक पचत नव्हत्या का काय माहिती. जे माझ्या लाईफमधला सगळ्यात डिफिकल्ट फेज, सगळ्यात स्ट्रगलिंग पिरियड जे मी आत्तापर्यंत कधी ऐकलं पण नव्हतं, सहन पण करण्यात मला तेव्हाच बहुतेक जिद्द आली ती, आणि ते मी फेस केलं. ते करोना आणि मराठा आरक्षणचे सर्वात खतरनाक 3 वर्षाचे पिरियड. म्हणजे प्री मेन्स क्रॅक करून पण हे माहिती असून की आपण डेफिनेटली कुठल्या ना कुठली पोस्ट अचीव करणार आहेत, एवढं सगळं माहिती असताना आपण जर स्ट्रगल फेस केला असेल तर ते सगळ्यात डिफिकल्ट म्हणजे ते 3 वर्षाचे फेज होते. म्हणजे घरचं प्रेशर तर मिनिमम होतं, त्यांना मी कधीच त्या बाबतीत ब्लेम करत नाही किंवा त्यांचं ते साहजिकच होतं. बट जे समाजाचं, आम्ही जिथे जिथे शिफ्टिंग करत आलो त्या लोकांचं, सगळ्यांचं जे इतकं मानसिक प्रेशर होतं ना की आणखीन किती वर्ष शिकवायचे, आणखीन किती वर्ष ठेवायचे, हे काही होत नाही MPSCमध्ये, काय खरं नसतं, इतके टोमणे आणि इतकं ऐकलंय माझ्या फॅमिलीने माझ्यापेक्षा जास्त. म्हणजे मी काय सक्सेस अचीव केले ना त्याच्यामध्ये मी तर डेफिनेटली म्हणते की माझं 1% स्टडी असेल तर 99% स्ट्रगल फक्त माझ्या फॅमिलीचं आहे, जे माझ्यासाठी 3 वर्ष लहानपणापासूनचे ते वर्ष होते, त्यात काही डाऊट नाही. पण जे स्ट्रगलिंग पिरियड जो 3 वर्षाचा होतो त्यामध्ये ते माझ्या पाठीशी उभा राहिले आणि त्यांच्या त्या पाठीशी उभा राहण्याने आज मी इथं स्टेट ताठ उभी आहे. तर त्याचं मेन रिझन फक्त एकच आहे की त्यांचा जो माझ्यासाठीचा सपोर्ट होता आणि सर्वात इम्पॉर्टंट की त्यांनी जो माझ्यावरती टाकलेला विश्वास होता, त्या विश्वासाला मला कुठे ना कुठे खरी उतरायचं होतं. आणि त्याच्यामुळेच त्यांच्या खरी उतरण्यासाठीच मग मी वेट केला, पेशन्स ठेवले. सगळ्यात इम्पॉर्टंट जे थिंग आहे की जे पेशन्स महत्त्वाचे होते, ते पेशन्स ठेवण्याची खरी कमाल आहे तिथे मला त्या 3 वर्षामध्ये कळली. पेशन्स ठेवले आणि मग कसं तरी स्ट्रगल करत करत शेवटी फायनली त्या पिरियडमध्ये बाहेरच्यांच्या प्रेशरमध्ये किंवा सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या छोट्या बहिणीचं लग्न झालं. 2019मध्ये तिचं लग्न झालं, तिला फर्स्ट बेबी झालं. लोक सगळे म्हणायचे छोट्या बहिणीचं लग्न झालं, तिला मुलगा पण झाला, तरी पण काय माहिती आणखीन किती वर्ष हिला ठेवणार आहेत. मी लिटरली कुठे घराच्या बाहेर सुद्धा पडायचं बंद केलं होतं, कारण की दिसलं की त्यांचा टॉपिक वाढायचा, चर्चा व्हायच्या. त्यामुळे मी या गोष्टींना कंटाळून कुठे बाहेर सुद्धा निघायचे नाही. एवढं फ्रस्ट्रेशन झालं होतं मला त्या पिरियडमध्ये की आय कांट एक्सप्लेन इन वर्ड्स. या सिच्युएशनमध्ये होते मी तेव्हा.
मग तसं कसं तरी करत म्हणा मी तिथून नंतर नांदेडला ग्राउंडसाठी गेले. नांदेडला SRT युनिव्हर्सिटी मी माझं फिजिकलचं प्रिपरेशन करत होते, कारण की आमची फिजिकलची डेट कन्फर्म काही येतच नव्हती. कोणाला काहीच क्लिअर आयडिया नव्हती की एक्झॅक्टली डेट कधी येईल किंवा ग्राउंड कधी होईल. त्यामुळे आम्ही कसं तरी करत प्रिपेअर करायचो. मध्येच लॉकडाऊन पडायचं, मध्येच रिटर्न यावं लागायचं. कंटिन्युटी तर आमच्यामध्ये राहतच नव्हती. जेवढं काही आम्ही ग्राउंडवरती अचीव करत होतो ते रिटर्न आलं की सगळं वापस ॲट द झिरो व्हायचं आणि तिथे गेल्यानंतर अजून झिरोपासून स्टार्ट करावं लागायचं. तो पिरियड पण आमच्यासाठी एवढा कंटाळवाणा झाला होता की मे बी आम्ही स्टडी करून पण एवढं कधी थकलो नसल, एवढं ग्राउंड करताना आम्हाला एवढा जास्त थकवायचा. कारण की ते फिजिकल वर्कआउट असायचं आणि त्याच्यासाठी फॅमिलीचा पैसा पण तेवढाच वापरावा लागायचा, कारण की स्टडी करताना एवढं काही नाही गरज पडायची. पण नंतर फिजिकलच्या वेळेस खर्चही जास्त व्हायचा, त्या गोष्टी पण फेस करावं लागायच्या. आणि एज पण झाले होते तेव्हा, कारण की 3 वर्षाचा पिरियड ऑलरेडी उलटला होता. त्यामुळे ते दोन्हीच्या गोष्टीचं पण प्रेशर होतं. मग असं होतं की ॲट एनी हाव कंडिशन की आता काही ना काही फिजिकलमध्ये किंवा इथे काही ना काही अचीव करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त गरजेचं आहे. मग असंच चालत 3 वर्ष कंप्लीट झाले आमचे. त्याच्यामध्ये ग्राउंडची फायनली डेट आली. पहिले 3 डिव्हिजनची डेट आली. पुणे, कोल्हापूर, नाशिक. त्यांचं ग्राउंड व्यवस्थितरित्या झालं. त्यांचे ग्राउंड झाल्यानंतर आमचे डेट आले 3 महिन्यांनी. आणि नंतर फर्स्ट टाईम आपल्या शेजारच्या जिल्ह्या लातूरमध्ये औरंगाबादचं सेपरेशन झालं. औरंगाबादचे काही स्टुडंट त्यांनी इकडच्या रिजनचे लातूरला टाकले, अर्धे रिजनचं औरंगाबादला झालं. आणि आमचं ग्राउंड 17 फेब्रुवारीला लातूरला कंप्लीट झालं. हे सगळं व्यवस्थित असताना, कसं तरी ग्राउंड कंप्लीट करत आलं असताना ॲट द लास्ट ग्राउंडची डेट आली. आणि आणखीन एक जे सगळ्यात मोठं थिंग असेल किंवा काय असेल मला माहीत नाही, मला ग्राउंडच्या जस्ट बिफोर 5 डेज मला टायफॉईड झाला होता. म्हणजे ग्राउंडच्या वेळेस मला ते थोडं सिम्पटम्स फील होत होते, पण ग्राउंडचं प्रेशर आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी त्याला निग्लेक्ट करत गेले. आणि ॲट द जस्ट ग्राउंडची डेट आली. आता 7 दिवस रिमेनिंग आहे प्रिपरेशन, म्हणजे ॲट द फायनल जे काही करायचं असतं ते करण्याची वेळ आली. आणि त्याच पिरियडमध्ये मला टायफॉईड झाला असं समजलं. मी एवढी खचून गेले होते की असं झालं होतं, एकतर एवढं सगळं प्रेशर, एवढा वेट केलेला, असं वाटायचं कधी डेट येते. त्या पिरियडला असं झालं की आता ग्राउंड नाही व्हायला पाहिजे, कारण की आता माझी इतकी सिच्युएशन खराब झाली. त्या इन्स्टंटला मी अशी थोडीफार सेल्फिश झाले होते म्हणाल तरी चालेल, कारण की माझी तब्येत ठीक नव्हती आणि खूपच विकनेस आला होता. खूपच विकनेस आला होता की त्या विकनेसमधून मला वाटतच नव्हतं की मी लवकर रिकवर होईल किंवा बाहेर पडेल. त्या पिरियडमध्ये माझ्या फॅमिली, तसंच माझ्या बहिणीचे मिस्टर दाजीने मला त्यावेळेस रात्रीमध्ये नांदेडहून उस्मानाबाद असं ट्रॅव्हल करत रात्री 12-1 वाजता तिथून घेऊन आले. त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंटमुळे मला इन्स्टंट सकाळ संध्याकाळ सलाईन वगैरे मेडिकल ट्रीटमेंटमुळे लवकर रिकवर झाले. ठीक आहे, मी फिजिकली रिकवर झाले, पण मेंटली एवढं डिस्टर्ब झाले होते की मी आता ग्राउंड अचीव करू शकते का नाही. म्हणजे माझं जे ग्राउंडचं एम होतं की मॅक्झिमम स्कोर करायचा, ते मी करू शकेल का नाही, या कंडिशनमध्ये खूपच म्हणजे एकदम द्विधामनेमध्ये होते. ॲज युज्युअल जो माझा बॅकबोन आहे, जो असा स्ट्रेट होता, तो तसा स्ट्रेट राहिला. आणि माझ्या फॅमिलीने त्या इन्स्टंटलाही मला असं सपोर्ट केलं की ठीक आहे, जे होईल ते होईल, तू तुझा 100% ट्राय कर, तू तुझा 100% दे. शेवटी तू प्रयत्न केलेस, यश डेफिनेटली तुला मिळेल. त्यांनी माझं स्ट्रगल बघितलं होतं, मला पण माहिती होतं त्यांनी माझ्यावर किती विश्वास टाकतात, आणि त्या विश्वासाला मला खरं तर उतरायचंच होतं. मग त्यांच्या अशाच माझ्या वडिलांची पुण्याई, खानदानाची पुण्याई म्हणलं तरी चालेल, त्यांच्या आशीर्वादांनी आणि त्या पिरियडमध्ये आता यापूर्वी केलेल्या सरावामुळे माझं ग्राउंड 100 आउट ऑफ 98 आलं. आणि माझा आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट स्कोर होता तो. माझी टोटल पण सेफ झाली. आणि तेव्हाच असं क्लिअर झालं होतं, रिझल्टचाही वेट करायची गरज नव्हती, तेव्हाच असं क्लिअर झालं होतं की देन आय एम डिक्लेअर्ड ॲज PSI. बट ते असं ना ऑफिशियल डिक्लेरेशन तसं झालं. 8 दिवसांनी लगेच आमचा रिझल्ट पण लागला. 8 मार्च जो महिला दिन आहे, जो माझ्या महिलांसाठी म्हणजे स्पेशली माझ्यासाठी तर एक सुवर्ण दिनच ठरला. आणि त्या दिवशी आमचा रिझल्ट लागला. लिटरली मी तुम्हाला माझ्या रिझल्टची स्टोरी सांगू इच्छिते, कारण की ते इतकं अनएक्सपेक्टेड असं सगळ्यांसाठी. मी लहानपणापासून कधीच, म्हणजे मी गावी राहिले नसल्यामुळे मी कधी शेतात जाण्याचा माझा काही योगायोग काही संबंध नव्हता. बट जेव्हापासून ग्राउंड झालं तेव्हापासून मी दररोज शेतामध्ये जायचे. म्हणजे मोठेपणा किंवा असं नाही सांगत आहे, पण मी शेतामध्ये तेव्हा काम पण केलं. प्रत्येक गोष्ट जवळून बघितली, प्रत्येक छोट्या गोष्टी जवळून अनुभवल्या, शेतामधले कष्ट बघितले. आणि जस्ट आमच्या शेतातला हरभरा काढायला चालू होता, तर रोज असं व्हायचं रिझल्ट लागणार आहे. मला असं कंटाळून गेलो होतो आम्ही ते पाहून चेकआउट करून सारखं मोबाईल. म्हटलं जेव्हा लागेल तेव्हा लागेल, आपल्याला तर माहिती न होणार आहे. मग त्याच्यासाठी आम्ही लिटरली मोबाईल असे साईडला फेकून दिले होते आणि शेतामध्ये काम करत होतो. तर तेव्हा माझे असं व्हायचं की माझे सगळे रिझल्ट मी माझ्या पप्पांना सांगायचे पहिल्यांदा,
पहिल्यांदा फोन करून आवर्जून. कारण की जरी ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये असेल तरी त्यांना MPSC मधलं काहीही नॉलेज नाही किंवा त्यांना हेही माहिती नाही की PSI साठी एक्झाम किती असतात, किती फेजमधून क्रॉस करायचं असतं, मेरिट काय असतं किंवा त्याची प्रोसिजर काय असते. लिटरली त्यांना याच्याबद्दल कोणत्याही गोष्टीबद्दल नॉलेज नव्हतं. मग त्यांना त्यांच्या स्टाफ मेंबर्सनी, त्यांनी कोर्टामध्ये असतात त्यांच्या क्लर्कनी वगैरे कॉल करून अभिनंदन केलं. त्यांना कॉंग्रॅच्युलेट करू लागले, त्यांना सांगू लागले तुमच्या मुलीचा स्कोर एवढा आलाय, ती PSI. तरीही त्यांना लिटरली काहीच आयडिया नको. ते मला कंटिन्यू कॉल करतायत, पण माझ्याजवळ मोबाईल नसल्यामुळे मी ते मोबाईल तो माझ्यासाठी सगळ्यात म्हणजे नंतर मी कॉन्टॅक्ट झाला आमचा, त्यांनी मला सांगितलं ते. पण माझ्यासाठी तो सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स किंवा इन्सिडन्स होता की प्रत्येक रिझल्ट मी त्यांना सांगायचे अगोदर अशी एक्सायटेड होऊन. आणि तो माझा जो लास्ट रिझल्ट म्हणा किंवा एक फर्स्ट स्टेप अप असेल की जे मी काय अचीव्ह केलं, तो रिझल्ट मला त्यांच्याकडून ऐकायला भेटला किंवा ते आनंदी होऊन नंतर ते माझ्यापर्यंत आलं. ती मुमेंट माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट मुमेंट होती. म्हणजे की माझ्या वडिलांकडून माझ्यासाठी हे समजतंय. म्हणजे आता सगळ्यांनाच ते गोष्ट कळत असेल की आपल्यासाठी ती किती प्राऊड मुमेंट असते. आपण आतापर्यंत जे काही कष्ट केलेत त्याचं असं छोटंसं फळ, आणि ते पण आपल्या आदर्शाकडून जर आपल्याला भेटत असेल ना, तर ती सगळ्यात बेस्ट मुमेंट असते. सेकंडली MPSC मधील जे स्टडी प्लॅन असेल किंवा जे काही गोष्टी असतील, मी तुम्हाला माझे हे छोट्याशा ह्याच्यामध्ये सांगितलं की मी MPSC पर्यंत कसं अचीव केलं, काय केलं. पण त्या पिरियडमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी असतात की खूप सारा स्टडी प्लॅन करावा लागतो. म्हणजे MPSC मध्ये तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की विदाउट स्टडी प्लॅन यू कांट अचीव युअर एम, युअर गोल or युअर सक्सेस. You must do your study and study. And the best part, your best moment, म्हणजे मला असं म्हणायचं की MPSC मध्ये मला काही एवढा एक्सपिरियन्स नाही, बट जेवढं काही मी ह्या 2 वर्षामध्ये MPSC बघितली, मी स्वतः अनुभव घेतलात, त्याच्यामध्ये मला 2च गोष्टी इम्पॉर्टंटला सांगा वाटतात की MPSC मध्ये कंटिन्युटी आणि पेशन्स जर असतील ना, तर तुम्ही डेफिनेटली सक्सेस अचीव करू शकतात. म्हणजे याच्या कंटिन्युटी इज द मस्ट. म्हणजे स्टडीमध्ये तुमच्या कंटिन्युटी पाहिजे आणि तुमचं रिझल्ट किंवा त्या गोष्टींसाठी तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत. आणि तोपर्यंत पेशन्स ठेवून कंटिन्युअली स्टडी करणं हे जे कोणी मॅनेज करू शकतो त्याला डेफिनेटली यश भेटणार म्हणजे भेटणार. बोलणारे खूप असतात, इतके बोलणारे असतात की तुमच्या पावलोपावली बोलणारे लोक आहेत तुम्हाला. मलाही बोलणारे कमी नव्हते. भलेही मला सगळ्या गोष्टी जरी ह्या इझिली भेटल्या असतील तर तेवढ्याच पद्धतीने मला मानसिक त्रास पण व्हायचा त्या गोष्टीचा. म्हणजे कसं असतं, जर परिस्थिती कठीण असेल ना, तर त्या फेजमधून वरती यायला मला असं वाटतं की ते लहानपणापासूनच बायबल डोक्यामध्ये तरी असेल की परिस्थिती कठीण आहे, आपल्याला काही ना काही अचीव करायचं आहे. पण ज्यांना इझिली भेटतं ना सगळ्या गोष्टी, की काही खंतच नाही कुठल्या गोष्टीची, पण त्या फेजमध्ये पण फक्त प्रूफ करण्यासाठी जर काय अचीव करायचं असेल ना, तर तो सर्वात जास्त स्ट्रगलिंग पिरियड असतो. आणि माझ्यासाठी ते खरंच होतं आणि मी ते फेस केलंय, म्हणून मी एवढं ह्याच्याने सांगते की जर सगळं इझिली अवेलेबल असेल आणि त्या फेजमध्ये तुम्ही जेव्हा हार्डवर्क करून काय अचीव करता ना, आणि ते अचीव केलेलं जेव्हा तुमची फॅमिली किंवा कलिग्स किंवा फ्रेंड्स किंवा सर्वजण जेव्हा ॲप्रिशिएट करतात ना, ते सर्वात जास्त सक्सेस असतं किंवा ते सर्वात जास्त तुम्ही लाईफमध्ये काही ना काही अचीव केलं असं असतं. आत्ता पण जेव्हा कोणी पण माझ्या पप्पाला म्हणतात की जिंकलंस तू किंवा जे काय आतापर्यंत कष्ट घेतलंयस त्याचं यश भेटलं, मला ते माझे ना PSI रिझल्ट आला तर ना 8 मार्चचा, ते आनंद पण इतका छोटा वाटतो जेव्हा माझ्या पप्पाचे असे डोळे भरून येतात किंवा त्यांचं जे चेहऱ्यावरची स्माईल आहे किंवा त्यांना जेव्हा कोणी असं बोलतं तेव्हा त्यांचं जे गर्व आणि असं वरती पाहणं आहे ना, ते माझ्यासाठी सगळ्यात प्राऊड फील होतं. तेव्हा मला असं फील होतं की आज आपण काहीतरी अचीव केलंय किंवा आपलं जे आतापर्यंत स्ट्रगल आहे ते कुठेतरी आता फळ भेटत आहे, ते कुठेतरी आता कामाला येते. सेकंडली MPSC मध्ये सांगायचं म्हटलं तर मी बोलल्यासारखं कंटिन्युटी, पेशन्स हे मला सर्वात जास्त इम्पॉर्टंट वाटतात. आणि विदाऊट स्टडी प्लॅन यू कांट डू. म्हणजे तुम्हाला स्टडी प्लॅन करावाच लागेल. आणि सेकंडली जो कोणी पण MPSC मध्ये आहे, यश प्रत्येकालाच भेटेल असं सांगत नाही मी की आहे तेवढे जण जेवढे सगळे स्टडी करतात त्यांना डेफिनेटली प्रत्येकाला पोस्ट मिळेलच असं काय नाही. पण जो कोणी पण MPSC मधून बाहेर पडेल तो कधीच त्याच्या लाईफमध्ये अपयशी होणार नाही, हे डेफिनेटली आहे. कारण की MPSC त्याला एवढं सुंदर शिकवते ना जीवन जगायला की तो कधीच म्हणजे त्याला फेल्युअर नावाचा जो वर्ड आहे ना तो त्याच्या लाईफमध्ये कधीच नसणार आहे. किंवा त्याच्या जे आतापर्यंत स्टडीमध्ये त्याने जे काही बनवलंय त्याच्या लाईफमध्ये, त्याची डिक्शनरी आहे ना त्याच्यामध्ये फेल्युअर वर्डच कधी नसणार आहे. एवढं MPSC डेफिनेटली शिकवते. हे मी तुम्हाला असं लिहून देईल, जे काळ्या दगडावरची रेष असं म्हणतात ना तसं डेफिनेटली मी तुम्हाला सांगेल. आणि जे कोणी स्वतःला असं मानतात की यांनी बोलतंय त्यांनी बोलतंय किंवा त्याच्या प्रेशरमुळं मी सोडलं, ते जस्ट रिझन्स आहेत लोकांना देण्यासाठी किंवा सांगण्यासाठीचे ते रिझन आहेत. ते जे कोणी बोलतात ना त्यांना तुम्ही तुमचे ना यशाचे असे दगडं बनवा आणि त्याच्या स्टेप्स बनवून मग तुम्ही चढा. तुम्हाला तुमच्या यशाचं शिखर किती चमकतं दिसेल ना ते बघा. फक्त ते त्यांनी जे टोमणे मारतात किंवा त्यांचे जे बोलणे आहेत त्या गोष्टीमध्ये जर तुम्ही अडकले ना तर त्यात भरकटून जाल आणि मग कधीच तुम्ही त्याच्यावरती नाही येऊ शकाल. मग मी असंच एक एक्झाम्पल ऐकलंय जस्ट निगेटिव्ह थिंग्सबद्दल
की छोटंसं झांज असतं ते समुद्रामध्ये फ्लो करत असतं. मग एवढं मोठं पाणी त्या छोट्याशा झांजाला बुडवू शकत नाही. ते त्याचं एकच रिझन असतं की त्याला माहिती आहे, त्याला विश्वास आहे की मी किनारा गाठू शकतो. बट जर त्याच्यामध्येच थोडीफार खंत निर्माण झाली, म्हणजे की छोटंसं वेज किंवा जे छिद्र निर्माण झालं, तर ते पाणी त्याच्यामध्ये एंटर व्हायला चालू होतं आणि ते जहाज विदिन सेकंड डुबतं. मग रिअल लाईफमध्ये पण त्याच गोष्टी आहेत. आपण या प्रवाहामध्ये फ्लो करत असतो, पण जोपर्यंत आपण असं तटस्थ राहतो की नाही, मी काही ना काही अचीव करणार, मला काही फरक पडत नाही, मी स्वतः, मला माहिती आहे माझ्यात किती कॉन्फिडन्स आहे, मी अचीव करू शकतो. पण जेव्हा केव्हा आपल्यामध्ये असं निगेटिव्हिटी यायला स्टार्ट होते की हे असं बोलतायत, ते असं बोलतायत, मी करू शकतो का नाही, होईल का नाही, त्या इन्स्टंटला तुम्ही तिथे बुडायला स्टार्ट होते. आणि याच्यावरूनच मला एक्सपिरियन्स आला की निगेटिव्ह थिंग्सपासून सर्वात जास्त दूर राहा. भले तुम्ही एकटे राहा, काही फरक पडत नाही. एकटे राहिलं म्हणजे काय, कोणी काही बोलत नाही तुम्हाला स्टडी करताना, पण एकटे राहून तुम्ही जर सक्सेस अचीव केलं ना, तर डेफिनेटली 4 चौघं नंतर तुमच्या साईडला गोळा होतातच. तुम्हाला त्या पिरियडमध्ये कोणी नाही बोललं तरी चालेल, काही फरक पडत नाही. सक्सेस भेटल्यानंतर तर सगळे गोळा होणारच आहेत ना. जे लोक तुमच्याकडे कधी बघत नव्हते तेच आता आवर्जून तुम्हाला डेफिनेटली कॉल करत असेल, ते पण तुम्हाला एक्सपिरियन्स आलाच असेल. त्यामुळे फक्त स्वतःच्या स्टडीवरती फोकस ठेवलं, स्वतःच्या आईवडिलांचे कष्ट बघितले आणि आपलं फोकस जर क्लिअर असेल तर तुम्ही डेफिनेटली अचीव करता. त्यात काय जे कुणी असं फेल्युअरच्या फेजमध्ये, ज्यांना किंवा कुणाला पण असं वाटत असेल की आता काही नाही होत आहे किंवा असं निराशा टाईप, मला पण हे फेज आले, पण तेव्हा मी कुठून तरी ऐकले होते का जस्ट मला हे खूप आवडलं म्हणून माझ्या डोक्यामध्ये राहिलं किंवा मला ते जास्तच मला टच करून दिलं. अशा 2 लाईन्स मला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटतात की अगर सब कुछ मिल जाएगा जिंदगी में तो तमन्ना किसकी करोगे, अगर सब कुछ मिल जाएगा जिंदगी में तो तमन्ना किसकी करोगे, कुछ अधूरे सपने कुछ अधूरे ख्वाहिशें तो जिंदगी जीने का मजा देती है. म्हणजे असं आहे की तुम्हाला जे पाहिजे तेच तुम्ही अचीव कराल. डझंट म्हणजे असं काही नसतं की जे मी डिसाईड केले तेच मला मिळेल. या फेजमध्ये तुम्हाला नवीन काही ना काही शिकायला भेटतं, त्याच्यातही तुम्ही तुमचं करिअर करू शकता किंवा त्याच्यातही तुम्हाला खूप काही पुढे अचीव करण्याचा चान्स आहे. त्यामुळे फक्त एकच आहे की जे काही कराल ना, किंवा जी काही फील्ड तुम्ही डिसाईड कराल किंवा निवडाल, ती फक्त 100% त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं 100% दिलं पाहिजे, तुम्ही तुमचं 100% ट्राय केलं पाहिजे. त्यात तुम्हाला डेफिनेटली यश तर नक्की मिळणार आहे, त्यात काही डाऊटच नाही आहे. अँड सेकंडली की जर MPSCमध्ये जर माझं काही झालं नसतं किंवा जर MPSCमध्ये जसं की मी आत्ता म्हटलं, जे काही आपण डिसाईड करतो किंवा जे काही आपल्याला पाहिजे असतं ते आपल्याला मिळेलच, यात काही श्युरिटी नसते. आपण आपलं 100% ट्राय करणं हे आपलं काम असतं. बट MPSCमध्ये सेकंड जरी ह्याच्यामध्ये मला एखादी पोस्ट भेटली नसती किंवा जर कुठे काही मिळू शकले नसते, तर सेकंड प्लॅन म्हटलं तर मुलींचं, म्हणजे मला एक जनरल एक्झाम्पल सांगते, मी मराठवाड्यामधून बिलॉंग करते म्हणून, मुलींचं स्पेशली ज्या पुण्यामध्ये किंवा ज्या कुठल्या एरियामध्ये MPSCमध्ये ट्राय करतात किंवा MPSCमध्ये प्रिपरेशन करतात, त्यांचं असं असतं की इकडे नाही केलं तर प्लॅन बी म्हणजे त्यांनी असं लग्नच ते बाय डिफॉल्ट ठरवून ठेवलेलं असतं. ते टोटली चुकीचं आहे असं मला तरी पर्सनली वाटतं की जर तुम्ही MPSCमध्ये काय करू शकला नाही म्हणजे काय सेकंड प्लॅन बी तुमचं लग्न तर नाही ना राहू शकत, म्हणजे हे टोटली चुकीचा प्लॅन बी आहे असं मला वाटतंय. मग त्याच्यामध्ये काय करू शकला असं तर जे तुमचं ग्रॅज्युएशन झालंय किंवा ज्याच्यात तुम्हाला आवड आहे किंवा ज्या कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचा प्लॅन बी ठेवू शकता. कारण की जे इंडियामध्ये किंवा जे महाराष्ट्रामध्ये जे प्रथा आहे ना मुलींच्या बाबतीमध्ये, जे की मी स्वतः अनुभवलंय म्हणा किंवा जे बाकीच्या गोष्टी जे बाकीचे अनुभवतात त्याच्यात मी जे बघितलंय ते, म्हणजे कसं असतं, मुलगी जन्मली की ती तिच्या वडिलांवरती, म्हणजे तिचं शिक्षण होईपर्यंत ती तिच्या वडिलांवरती डिपेंड असते, तिचं लग्न झालं की ती तिच्या नवऱ्यावरती डिपेंड असते आणि तिचं म्हातारपण आलं की ती तिच्या मुलांवरती डिपेंड असते. म्हणजे मुलीचा जन्म हा डिपेंडंट राहण्यासाठीच झालाय का, म्हणजे वडील झालं, नवरा झाला, नंतर मुलगा झाला, तिला स्वतःचं काही अस्तित्व किंवा स्वतःचं काही कर्तृत्व नाही आहे का की ती करू शकेल किंवा ती स्वतःसाठी स्टँड घेऊ शकेल. हे कुठे ना कुठेतरी संपलं पाहिजे. कुठे ना कुठेतरी जर संपवायचं असेल ना तर मुलींनी कधीच काहीतरी सक्सेस नसेल मिळत तर प्लॅन बी हा लग्न ठेवणे एवढं मला वाटतं. तुमच्यात एवढी ताकद आहे, तुमच्यात एवढा स्टॅमिना आहे, तुमच्यात एवढी जिद्द आहे की जी मला तर असं वाटतं जी 5 पुरुषांना 1 महिला मागे पाडू शकते. तर ती जिद्द जर तुम्ही एकवटली, जर तेवढे प्रयत्न केले तर तुमच्यासारखं यश तर इन्स्टंट कोणीच मिळवू शकणार नाही. फक्त तुमच्यामध्ये जे आत्मविश्वास आहे ना त्याला जागरूक करणं, त्याला बाहेर काढणं, त्याला मोटिवेट करणं जास्त गरजेचं आहे आणि ते तुम्ही स्वतःच मोटिवेट करू शकता. इवन कोणीही त्याच्यावरती, इवन तुमची फॅमिली मेंबर्स, तुमचं सराउंडिंग, तुमचे बेस्ट फ्रेंड, कलिग्स, कोणी त्याला मोटिवेट नाही करू शकत. जोपर्यंत तुम्ही स्वतःला मोटिवेट करत नाही ना तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स कधीच उभारून येणार नाही किंवा तुम्हाला कधीच काहीतरी मिळवण्याची जी आतमधली जिद्द आहे, ती जी ताकद आहे ना ती कधीच अनुभवता येणार नाही. त्यामुळे मला पर्सनली, म्हणजे जे कोणी मुली आहेत जे आता MPSCमध्ये प्रिपेअर करतात किंवा कुठलं पण त्यांचं फील्ड आहे,
तुम्ही कधीच म्हणजे थोडंफार फेल्युअर आलं, कुठल्या गोष्टी जर इकडच्या तिकडच्या ऐकल्या ना, तर तुम्ही लगेच त्या गोष्टींना बळी पडू नका. तुम्ही एवढे स्ट्रॉंग आहेत ना, ते स्ट्रॉंगनेस ओळखायला शिका आणि त्याच्यावरती थोडंसं काम करा. मला असं वाटतं की त्यांच्यापेक्षा 50% तर जास्त तुम्हीच लवकर सक्सेस अचीव करू शकाल, तुम्हाला स्टँड देऊ शकाल. त्यामुळे हे डिपेंडंट राहणं कुठे ना कुठे सोडलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावरती स्टँड घेतलाच पाहिजे. कारण की आपण 21st सेंचुरीमध्ये राहतो, जग कुठे जात आहे ना, आपण जर याच जुन्या परंपरेमध्ये जर अडकून राहिलं तर आपण कधीच ते स्वतःला आपलं अस्तित्व कधीच तिथे सिद्ध नाही करू शकणार. जर आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जिद्द ठेवावं लागणार आहे आणि आपले परिश्रम घेऊन कष्ट करा. आपण कष्ट तर करतो, त्यात काय डाऊट नाही, पण थोडा तरी आत्मविश्वास कुठेतरी दाखवावा लागणार आहे की मी हे करू शकते किंवा अचीव करू शकते. अँड सेकंडली जर माझा सगळ्यात मोठा आदर्श असेल तर ती माझे पप्पा, माझी फॅमिली. सर्वात जास्त आदर्श माझे खरंच पप्पा आहेत, जे माझ्यासाठी एवढे आयडियल आहेत. त्यांनी जे माझ्या शिक्षणासाठी एक बोललेलं सेंटेन्स आहे, जे प्रत्येकाच्याच आईवडिलाची इच्छा असते आपल्या मुलांनी शिकावं, काहीतरी लाईफमध्ये अचीव करायला. कुणाच्याच आईवडिलांना असं वाटत नाही की ह्यानी वाया जावं म्हणून. कुणाचे कसंही लेकरं असू दे, त्यांना त्यांच्या लेकराबद्दल अभिमानच असतो, त्यांना वाटतं शिकावं. पण जे आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये किंवा ज्या आम्ही कॉलनीमध्ये राहायचे तिथे असं प्रचलित होतं किंवा सगळेच असं म्हणतात की मुलींना जे शिक्षण देतात ना किंवा मुलींना जे शिकवतात, इट्स अ डेड इन्व्हेस्टमेंट, इट्स अ वेस्ट इन्व्हेस्टमेंट, असं आयडियल वर्ड वापरला जातो. आणि त्या वर्डवरती आन्सर देताना माझ्या पप्पाने एकाला म्हटलं होतं, त्यांनी असं म्हटलं होतं की आता ग्रॅज्युएशन झालं म्हणजे आपल्या इकडे कसं असतं, 10th करणं तर छान, ठीक आहे, नॉर्मल आहे. 12th करणं त्यापेक्षाही उत्तम शिकवलं असं वाटतं. आणि एखाद्या मुलीला ग्रॅज्युएट करणं म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण सगळं शिक्षण दिलं तिला, म्हणजे की माझ्यासारखं कोणी शिकवलंच नाही. तिथंपर्यंत म्हणजे माझं सिव्हिलमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं तुळजापूरला. त्या फेजमध्ये सगळेजण म्हणायचे आता आणखीन काय, बोध झालं, आता आणखीन किती शिकवणार आहे, म्हणजे की तू सगळं शिकवलंय, ते आहे नाही तेवढं सगळं तिच्यावरती खर्च करतोयस. तेव्हा असं म्हणायचे की तिला पुण्याला, तेव्हा मला MPSC करायला पुण्याला जायचं होतं, तेव्हा असं म्हणायचे की तिला पुण्याला ठेवण्यापेक्षा, तिला शिकवण्यापेक्षा मला 2 भावंड आहेत, त्यांना कुठेतरी शिकायला ठेव, त्यांच्यावरती पैसा खर्च कर. कारण की शेवटी ही तर दुसऱ्यांच्याच घरी जाणार आहे, हे तर परकस धन आहे, त्याच्यावरती काय एवढं इन्व्हेस्ट करायची गरज आहे. तेव्हा माझ्या पप्पांनी एक सेंटेन्स बोलले होते की त्यांच्या पेमेंटमध्ये, त्यांच्या पगारामध्ये जर कुठे फार पैसा मला कमी पडला पुरवताना माझ्या एज्युकेशनमध्ये, माझ्या शिक्षणामध्ये, तर यथा कदाचित जर खरंच तसं काही झालं की कमी जर पडला तर माझं जे काही एखादा कोण आहे तो सुद्धा विकायला मी मागे पुढे बघणार नाही. म्हणजे त्यांचं जे सेंटेन्स आहे ना, त्याने माझं मन असं खालवूनच गेलं होतं की म्हणजे माझे वडील माझ्यासाठी एवढं करू शकतात, ते जर एवढं फेस करत असतील, मला असं वाटतं MPSC मधल्या एखाद्या मुलांनी जेवढं स्ट्रगल केलं असेल ना त्याचं यश मिळवण्यापर्यंत, तेवढं इक्वल स्ट्रगल माझ्या फॅमिलीने केलंय, माझ्या पप्पाने स्पेशली केलंय. एवढं सहन करत त्यांनी मला सपोर्ट केलाय. आणि ते सेंटेन्स मला सर्वात जास्त लाईफमधला जो मोस्ट इम्पॉर्टंट टर्निंग पॉईंट असेल की मला काहीतरी करून दाखवायचं, अचीव करायचं आणि आतापर्यंत जर मी थांबले असेल तर ते सेंटेन्स माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ते सेंटेन्सच आहे ज्याने मला इथंपर्यंत आणलंय आणि आज मला इथं उभा केलंय. माझं मेन आदर्श, माझं मेन आयडियल पर्सनॅलिटी ते माझे स्वतः पप्पा आहेत. अँड सेकंडली माझे फॅमिली मेंबर्स आहेत. मी त्यांना पण या माध्यमातून मी त्यांना पण थँक्यू बोलू इच्छिते. आणि जे कुणी माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही पण त्यांचा माझ्यासाठी सपोर्ट होताच, त्यांनी माझ्यासाठी ट्राय केलं, प्रयत्न केला, त्यांना पण मला सेकंडली थँक्यू बोलायचं आहे. आणि 8 मार्चचा रिझल्ट लागल्यानंतर देन आय एम डिक्लेअर्ड ॲज अ PSI मिसाळ माधुरी. ते सेंटेन्स तर ॲज युजल माझं यश मी फर्स्ट स्टेप आउट केलंच आहे, अचीव केलंच आहे, तो आनंद तर होताच. पण आता जेव्हा माझ्या फॅमिलीचं कौतुक होतं, सगळे जर त्यांच्या डोळ्यामध्ये जेव्हा पाणी येतं ना, तेव्हा असं फील होतं, लिटरली सांगते की काही म्हणजे करायला पाहिजे, सगळ्यांनी ट्राय करायला पाहिजे, काही ना काही अचीव करायला पाहिजे. जेव्हा आपण म्हणजे आपल्यामुळे ते जेव्हा खुश होतात, त्यांना जेव्हा प्राऊड फील होतं ना, ती मुवमेंट सगळ्यात भारी आहे. आणि जर ती तुम्हाला एक्सपिरियन्स करायची असेल तर थोडं कष्ट घ्यायचे, थोडंसं स्टडी करायचं आहे. MPSC मध्ये मला असं वाटतं की मिनिमम 2 वर्ष जर तुम्ही देत असाल, म्हणजे मिनिमम 1 वर्षामध्ये होणं तर खूपच वेल अँड गुडच आहे, त्यात तर काही डाऊटच नाही. पण मिनिमम जर तुम्ही 2 वर्ष देत असेल, दिवसाचा स्टडी प्लॅन करत असेल, 8 आवर्स फक्त आणि फक्त 8 आवर्स जरी तुम्ही प्रॉपर स्टडी प्लॅन करून स्टडी केला, विकेंडला 1 दिवस सुट्टी घेऊन जरी स्टडी केला, प्रॉपर जर वेळ दिला, एकच एम ठेवलं MPSC मध्ये, तर तुम्ही डेफिनेटली पोस्ट काढणार म्हणजे काढणार. फक्त एवढं आहे की फ्लोमध्ये भरकटून नाही जायला पाहिजे, निगेटिव्ह थिंग्सपासून दूर राहा आणि लोकांच्या बोलण्याला स्वतःच्या यशाच्या पायऱ्या बनवून त्यांना तुडवत वरती जा. यश, शिखर, सक्सेस डेफिनेटली तुम्हाला भेटणार आहे, म्हणजे भेटलं. ॲट द लास्ट एवढंच सांगू इच्छिते किंवा माझ्या एक्सपिरियन्सवरून एवढंच बोलू इच्छिते की तुम्ही जर MPSC मध्ये कंटिन्युटी आणि पेशन्स ठेवले, निगेटिव्ह थिंकिंगपासून दूर राहिले अँड स्वतःवरती फोकस केलं, 8 आवर्सचं स्टडी प्लॅन केलं, विकेंडला जरी सुट्टी घेतली आणि लोकांच्या बोलण्याला, लोकांच्या टोमण्याला किंवा ज्या निगेटिव्ह थिंग्स आहेत त्यांना जर तुमच्या यशाच्या पायऱ्या
बनवल्या, त्यांना जर तुमच्या यशाच्या स्टेप्स बनवल्या, तर यू डेफिनेटली अचीव युअर गोल सक्सेस. तुम्हाला तुमचं यशाचं शिखर डेफिनेटली वरती चमकताना दिसणार आहे आणि ते तुम्ही डेफिनेटली मिळवणार आहेत, त्यात काही डाऊटच नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट की जे मी तुमच्यापर्यंत एवढं या माध्यमातून पोहोचू शकत आहे, मी तुम्हाला माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स असो, माझी जडणघडण असो, माझं सक्सेस असो किंवा माझ्या फॅमिलीला मिळालेलं सक्सेस असो, जे शेअर करत आहे किंवा जे बेस्ट माध्यम आहे ते ग्रो मोशन, त्यांना मी मनापासून धन्यवाद बोलते किंवा त्यांचे शतशः आभार की त्यांनी मला एवढा उत्तम प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला, 2 शब्द बोलण्याचा किंवा माझा एक्सपिरियन्स शेअर करण्याचा, सगळ्यांसोबत एकदम उत्तम प्लॅटफॉर्म तयार केला. याच्यामुळे मला असं वाटतं त्यांनी जे प्रयत्न करतात त्याच्या प्रयत्नामध्ये जरी त्यांनी 100 ट्राय केले, त्यातून एखादा जरी कुठे अधिकारी असो किंवा जे कोणी लाईफमध्ये कोणी अचीव करेल तर झालं, याचं फळ त्यांना डेफिनेटली मिळेलच. त्यांचा प्रयत्न एवढा आहे जो त्यांना डेफिनेटली यश मिळवून देईल. आणि अशाच माझ्या फॅमिलीकडून पण त्यांना सदिच्छा, अशाच पुढे चालत राहू.